हॅलो गाईज, वर्लीचा कोहलीज हिअर. तर गाईज ब्लॉग्स माझे येत नाहीत, मला पण माहिती आहेत. आमच्या इकडचे राहणारे ते पण खूप जण बोलतात ब्लॉग टाक पण येत नाही आहेत. थोडा मावऱ्यामध्ये पण कमी होती आणि म्हणजे मी पण थोडा आलस करत होतो ब्लॉग टाकायला. पण याच्यानंतर मी आलस नाही, कंटिन्यूस ब्लॉग टाकणार आहे. तर आत्ताचा ब्लॉग आहे तो आपला श्री ज्ञानेश्वर सेवा मंडळ, जी दरवर्षीप्रमाणे यंदाही पिकनिकला चालले. यावर्षी आहे ते आपण फ्लाईटने जाणार आहेत. तर व्हिडिओ लास्टपर्यंत बघा. आम्ही कुठे जाणार आहे, काय जाणार आहे, हे तुमच्यासाठी एक सस्पेन्स सारखं राहणार. लास्टपर्यंत व्हिडिओ बघा, तुम्हाला नक्की समजेल आम्ही कुठे जाणार आहे ते. तर यावर्षी आपल्याला पहिला फ्लाईट पकडायचे, त्याच्यानंतर आपला पुढचा प्रवास चालू होणार आहे. तर आता आपण निघूया फ्लाईटला. आपला 11ची फ्लाईट आहे, सो 11 वाजता आपल्याला फ्लाईट पकडून तिकडनं आपण कुठे जाणार ते तुम्हाला समजेल. व्हिडिओच्या लास्टपर्यंत बघा. पण आता आपण पोचलोय मेट्रो स्टेशन. आता इकडनं आपली जर्नीची सुरुवात होणार आहे. एक ग्रुप आहे आपला, अर्धा ग्रुप गेलेला आहे पहिलाच पुढे. आपला अर्धा ग्रुप आहे इथे, म्हणजे इंडिगोच्या फ्लाईटने पुढे गेला. आता ही सर्व एअर इंडियाची पब्लिक आहे. हे रम्याकाला आम्ही वॉलेट टाकलाय, एकटाच उभा आहे, बाकी सर्व इथे. काय बोलतो सनी? हाय गाईस. उऱ्यात आपला खास माणूस काय बोलतो? सनी कोण दाखव? सनी हा बघ, बुऱ्यादा हा मेट्रो स्टेशनला आलेलं इंग्लिश चालू झाली आपली. कसं वाटतं एकदम पहिल्यांदा मेट्रो स्टेशन जवळ येऊन? ॲक्च्युली मी पहिल्यांदा नाही आहे, दोनदा येऊन गेलो. एकदा केमिकल घेऊन आलेलो. या मेट्रो स्टेशनचे जे फरशा बसवलेल्या आहेत या माणसांनी बसवलेल्या आहेत, त्याच्यामुळे ह्यांना माहिती आहे. आपला डायलॉग तो पॉपम. हे आपले आले मेट्रो अंडरग्राउंड मेट्रो. मी तर फर्स्ट टाइमच बसतोय. आतमधनं जाऊन एक्सपिरियन्स दाखवतो तुम्हाला. ही आपल्याला सोडणार आहे सीधा एअरपोर्टला. काय स्पीड बघा, स्पीड फक्त पाठी स्पीड बघा. मी तर पहिल्यांदाच बसलोय. काय रे, काय कसल्या होतं स्पीड? तुम्हाला दिसतंय का नाही माहित नाही, खूप स्पीडमध्ये काय सनी. आपला ग्रुप आहे तो अर्धा गेलेला आहे इंडिगोमध्ये, आणि आपल्या उभा आहे स्वप्नील. गंगाराम इथे उभा आहे. गंगाराम तो बघा, गॉगलवाला. आपला वसंत त्याला गंगाराम बोलतात, तो पावडर फेकणार गंगाराम. काय जाता आपण आपल्या तिकीट काढल्यात. तिकीट दाखवा रे, तिकीट काढल्यात. दाखव, अरे उलटी दाखव. आता आम्ही जाऊ फ्लाईट वरती. थोड्या वेळेला फ्लाईट मध्ये बसणार आहेत आणि 1 तासातच उतरणार आहे. हे आपले आमचे तिकीट सरपंचा. फायनली मी आता आतमध्ये आलोय एअरपोर्टच्या. वसंता काय बोलतोस? काय नाही बोलत आम्ही. काय आम्ही प्लेन मध्ये पहिला बसणार आहे. व्ह्यू दाखवतो तुम्हाला मस्त. वसंतांनी बुक केली. घरी गेल्या ती वहिनीला सांगतो मी लवकर येणार आहे गाडी. हे बघा, आज अर्धा पब्लिक आपला. फक्त आणि फक्त कोइंबतूर. गाडीच चांगवली गायची इथे उलटी हॉटेलला. आणि आमचं इथे फोटो सेशन चालू आहे. इकडनं विमान दिसायला लागलंय, तू बघा. ह्या साईडनी पण आहे, दोघच आहेत. माझं आता एक्साइटमेंट थोडं वाढत चाललंय, फर्स्ट टाइम आहे म्हणून. आपला माणूस आला बघा, प्लेन मध्ये बसले. आपला माणूस भेटायला आला आपल्याला प्लेन मध्ये. हे डबल घे रे, डबल घे. सनी दादाची शीट घेतली मी. मला आत्ताच समजलं ए वाल्यांना नाही, एफ वाल्यांना फक्त येते विंडो सीट. आणि आपला भावा वेदांत. हॅलो, दिसतंय
ऑक्सीजन मास्क को अपनी ओर खींचे। अब कशा लाईनी लावल्या टेक ऑफ करायला। आता आमचा नंबर आहे, एक विमान उतरतोय म्हणून आपण बघा आता आमची पाली ही बघा, लाईन लागली लाईन। आता आपला नंबर आहे। आता आपला नंबर आहे गुन्हा, आता आपला नंबर आहे। तो गेला काय विस्तारावाला गेला उडला तो अर्ध्या वाटेत असेल, मध्येच घुसलेला ना गेलेला। आता आपल्याला जेवण, त्यामध्ये 2 भाज्या आहेत, थोडासा भात आहे, पॅनकेक, ब्रेड आणि दही। गॅस या तुम्ही पण जेवायला। गॅस जेवण झालं आहे, मस्त नजारे बघत बघत पोट भरून जेवूया मस्तपैकी। आता सीधा उतरल्यावरती भेटूया, आता थोड्या वेळ आराम करणार आहे। गाईज तमन्ना भाटिया एअरपोर्ट मधनं निघालोय बस, आणि साऊथची हिरोईन हे बी इथेच आहे, VIP लिहिलेलं आहे। आता जस्ट उतरलोय आणि तमन्ना भाटिया भेटली आपली। आता ही बघा, ही बस आहे समोर। काय सर्व बसल्यात मस्त बस मध्ये, शांत शांती क्रांती। आता आम्ही चाललोय देवला टेम्पल। आता तुम्हाला मी दाखवतो सीधा देवलातच जाऊन, म्हणजे पूर्ण बॉडी एकदम लूज पडलेली आहे। फ्लाईटमध्ये बसून बसून पुरा थकवा आलाय। सनी तिकडचं वेटरचं काम कोण करत होता मध्ये मध्ये, त्याला बोला अर्धा पगारावरती ठेवा मला। क्रूला मी बोललेलो, पण आता ती क्रू बोलते की मलाच पगार कमी येतोय, त्याच्यामध्ये 1 करोड आम्हाला दिले नाही त्यांनी। टोपीवाले एअर हॉस्टेस कोण घेणार नाही बोलते, म्हणून तर आम्हाला व्हॅल्यू दिली नाही। हा 1 करोडसाठी आलेला आमच्यात, याला पण भेटले असते। जेवण खूप चांगलं भेटलं। काय चांगलं भेटलंय। गाईज आपण आता उतरलोय बघा, मला समजलं असेल आपण कुठे आहेत, आणि आपल्या पोरांनी सर्व टी-शर्ट घातलेत, आणि अर्धा ग्रुप भेटला आपला इंडिगोवाला। काय बोलतो जतेन? माझा भाऊ नीट आला ना, हा त्याला नीट आणला ना, मग काय झालं, एकदम स्पेशल ट्रीटमेंट देऊन आणलाय बघा। लांबसूनच बघा, थाली पण दोघांत खाली अनलिमिटेड, दोघांचं पोट। आता तुम्हाला दाखवतो मी जवळ जाऊन। काहीच आपण आलोय तमिळनाडू आदियोगी। तर गाईज कधीपासून मी हेच सरप्राईज ठेवलेलं होतं, पण फ्लाईटने इथे उतरलो आणि सीधा दर्शनाला आलोय। फक्त टी-शर्ट चेंज केले मी, सर्वांनीच केलेत। आमचा ग्रुप टी-शर्ट आहे जो ज्ञानेश्वर सेवा मंडळचा, सर्वांनीच घातलाय। हे जेवढे दिसत आहेत ब्ल्यूवाले ते आपले सर्व पंटर आहेत, आणि सध्या फोटो काढतात। मी काढतो तुझं, मला काय रे हाय। आणि हा गौरव आपला गाईज आपली। आता आपण जाणार इकडनं उटीला। 3 तासाचा त्रास नाही म्हणजे प्रवास आहे आपला, त्रासच बोलाल तरी चालेल, कारण की बसमध्ये आहेत आम्ही बघा, का भारी व्ह्यू आहे, आणि आपले कार आहे सर्वांची शिवशंकर भोलेनाथ। तर काहीच आपलं दर्शन झालं आहे। आता आपली बस आहे जी आता आपण आलो त्याच्यामधनं 17 सीटर, आणि यांची आहे ती 21 सीटर आहे। सो आता आम्ही ॲडजस्ट होऊ, कुठेतरी घुसू इकडे तिकडे, आणि 4 तासाची रनिंग आहे आपली। 4 तासानंतर आपण उटीला पोचणार आहेत। ठीक आहे, आता बाकीचे सर्व पुढे गेलेत, आम्ही फोटो काढत राहिलो, तर पहिला धावतो, नाही तर शिव्या खायला लागतील आम्हाला। गाईज आपण आपल्या पोचलोय हॉटेलमध्ये उटीच्या। हे बघा इथे पंखे बिंखे आहेत, खूप वातावरण चिल झालं एकदम। आता उद्या आम्ही इकडे जे मेन स्पॉट आहेत ते फिरणार आहेत, जे मला एक्झॅक्ट माहिती नाहीत कुठे कुठे फिरणार आहेत, नाही तर तुम्हाला मी नक्की सांगितलं असतं, काय की मी ज्ञानेश्वर सेवा मंडळच्या मीटिंगमध्ये नसतो म्हणून जास्ती करून।
काय बोलतो वंश, तुला काय माहिती आहेत मोजके कुठले? मला पण नाही माहिती, मी पण नव्हतो मीटिंगला. माझं जायचंच काल ठरलं. दादा जायचंच काल ठरलं. तर गाईज व्हिडिओ लास्टपर्यंत बघूया. आता डायरेक्ट भेटूया उद्या. तर गाईज आपण आलो आपल्या पहिल्या स्पॉटवरती. समजतात आपला पहिला स्पॉट कुठे आहे? दोडाबेटा पार्क. आज खूप सारे आपल्याला स्पॉट एक्सप्लोर करायचे, तर व्हिडिओ लास्टपर्यंत बघा. आपण आलो पहिला मस्त चहा नाश्ता करू. अरे वसंता, इथे मस्त वातावरण चांगलं आहे, थंड एकदम एकदम चिड. असं वाटतं मनालीला आलंय. पैसा वसूल झाला आमचा. पैसा वसूल काय एक नंबर. गाइस व्यू बघा एक नंबर. आणि ही आहे ते ब्युटी मध्ये आहे, मनाली मध्ये नाही. व्यू पॉइंट एक नंबर आहे. सेम मनालीचे फिलिंग येते एकदम सेम. वातावरण पण एकदम चिड. माकडं अरे वंशचा फोटो काही संपत नाही. तर आम्ही निघालो आपल्या बसमध्ये, म्हणजे नेक्स्ट स्टॉपला जायला. काहीच आता आपण आलोय टी फॅक्टरीमध्ये. तिथे चाय बनते. चाय म्हणजे चायची पावडर बनते तिकडे. किरणदा हाय गाय. सलगर सलगर काय जे बघा चायची बत्ती आहेत. जाते त्या मशीनमध्ये आणि त्या मशीनमध्ये त्या पानांना क्रश करतात. चायला वरते कौल दिला. अर्ज फक्त आणि फक्त टी फॅक्टरी उटी टी फॅक्टरी. हाय गाइस. बॉस व्हेरी गुड व्हेरी गुड. गाईज वरती पिसून म्हणजे क्रश झाल्यानंतर इकडे बघा पूर्ण प्रॉपरपणे पावडर बनवली जाते चायची. नंतर या मशीनमधनं निघल्यानंतर पूर्ण प्रॉपर पावडर बनते, ज्याला आपण भुकी म्हणतो चायची. बारीक बारीक त्यामधनं पण एकदम जे पत्ती वगैरे राहिले असतील ते पण इथे क्लीन होतात. आणि त्या साईडच्या मशीनमध्ये पॅकेटमध्ये भरली जाते. ही आहे ती चाय फॅक्टरीची चाय. टेस्ट करून कशी लागते. एक नंबर. तर कशी आहे ची? एकदम मस्तची आहे. निलगिरी टी घ्या, विकत घ्या इकडून. चांगली आहे, घ्या रे घ्या. हे घ्या रे घ्या. 5 पाकिटे घेतली आहे. क्वालिटी आणि क्वांटिटी एक नंबर आहे. घ्यायलाच पाहिजे. आज आपण आलेलो आहोत दोडाबेटा टी फॅक्टरीला. त्या टी फॅक्टरीमध्ये अशी वेगवेगळ्या प्रकारची चहा इथे बनते आणि ती चहा कशी बनते
हे दाखवण्यासाठी आपल्याला इथे गोडाबेटा फॅक्टरीला आणलेलं आहे. आणि त्याच्यानंतर ती जी चहा पावडर जी बनलेली आहे त्या चहा पावडरचा हा चहाचा आस्वाद आम्ही घेत आहोत सगळे. इथे सगळी दाखवली जातात, पानं कशी फुलली जातात, पानं बारीक कशी होतात, पावडर सुकी कशी होते आणि ती सुकी पावडर कशा कोणत्या कोणत्या बॅगमध्ये भरली जाते आणि त्यामध्ये व्हरायटी ॲड करून त्याचा वेगवेगळ्या ब्रँड बनवून ती आपल्याला मार्केटमध्ये अवेलेबल होते. चहाचा आस्वाद घ्या सगळ्यांनी. आपण आता चॉकलेट फॅक्टरीमध्ये आता टी फॅक्टरीचं झालं आणि इथे डान्स चालू आहे. काय हे बघा चॉकलेटचे नट्स दिलेत आपल्याला, ते टेस्टिंगसाठी आहेत. आता कसं बनतं ते पण बघूया आपण. क्रंची आहेत गाईस. चांगलं आहे एकदम. चॉकलेट आहे, मेलोडीतली चॉकलेटी घेऊ आहे का भाऊ. आता आपण आलेलो चॉकलेट फॅक्टरीमध्ये. इथे आपण जी आता चहा फॅक्टरी बघितली त्याचंच इथे चॉकलेट बनतं आणि ते चॉकलेट वेगवेगळ्या फ्लेवरचं आहे. त्या फ्लेवर जिथे बनतात कसे ते दाखवलेलं आहे. आपल्याला हा दुर्मिळ अनुभव आहे चॉकलेट कशी बनतात फॅक्टरीमध्ये दाखवण्याचं. त्याचं इथे असं पॅकिंग होतं आणि ते पॅकिंग झाल्यानंतर असं इथे ते त्यांचे स्टॉल आहे, तिथे असं विकलं जातं. वेगवेगळ्या प्रकारची चॉकलेट आहे तिथे विक्रीसाठी ठेवलेली आहेत. आपल्या ज्ञानेश्वर मंडळाचे सगळे सभासद त्या चॉकलेटचा खाताना आणि विकत घेताना आणि बघताना आनंद घेत आहेत. भाऊ पण मला एक प्रश्न पडलाय. हाँ विचारा. मेलोडी इतनी चॉकलेटी क्यों है? मेलोडी इतनी चॉकलेटी क्यों? आप खुद खा लो उसके बाद जानिए मेलोडी इतनी चॉकलेटी क्यों. हे बघा इथे चॉकलेटच्या वेगवेगळ्या व्हरायटीज आहेत. Swagger down the street with your red lips and funky beat. You better hold your head up to the sky. I'm gonna roll with you till the day I die. गाईज बघितलं असेल तामिळनाडूमध्ये आपला ज्ञानेश्वर मुंबई जाम मजा गेली पोराने. खास कर गुंडाचा 5 स्टार. मामा आहे लेव हमारी गलती. सनी खरं सांग कुठे कुठे जाऊन खाऊन आलास? खरं सांग. अरे उठी तर जा अजून फिरतोय खाऊन कुठे कुठे काय नाही कोण नाही देत आहे. सर्व आहे तू घे. सर्व डांबरवाले वाटतात मला. गाईज आता आपण आलोय गार्डन मध्ये. कोई भी गार्डन में घुमेला ना गाईज व्ह्यू बघा काय भारी व्ह्यू आहे. हे हॅरी पॉटरचं सारखं वाटतंय. आता आपण आलो इकडे जिथे वेगवेगळ्या प्रकारची फुलं आहेत. छत्री कलर मारला. काय जेवढी दाखवता येतील तेवढी मी दाखवतो कारण की नाही तर खूप मोठी होईल व्हिडिओ. काय हे बघा कॅक्टस हे बऱ्यापैकी काय पाहिजे घेऊन टाकायचं. झाड बघा
आणि आज इथे रील शूट होते. आम्ही काप जातो. हा तेरे नाम झाला यांचा. तर गाईज मी व्हिडिओ इथेच हा एक पार्ट आहे तो मी इथेच एंड करतोय. अशा आपले 3 या 4 पार्टमध्ये मी आपली पूर्ण ट्रिप हे करणार आहे. कारण की एका पार्टमध्ये खूप मोठी व्हिडिओ होईल. सो मी ही व्हिडिओ इथेच एंड करतोय. सो नेक्स्ट पार्ट पण नक्की बघा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.